ब्रेकनंतर स्वागत. आपण पाहतोय दुपारच्या बातम्या. पुढची महत्त्वाची बातमी पाहूयात. मागील महिन्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे जे काही शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्यातून शेतकरी अद्यापही सावरलेला नाहीये. अशातच दिवाळीच्या काळामध्ये पुन्हा एकदा अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यावर पुन्हा नैसर्गिक संकट ओढावलंय. त्यामुळे मोठ्या प्रमाणात कांदा पिकांचं नुकसान झालंय, तर हातातोंडाशी आलेला घासही हिरावून गेलाय. दुसरीकडे मदत मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झालाय. मी आता उभा आहे एका कांदा लागवड केलेल्या शेतात. शेतकऱ्याने मोठ्या आशेने उन्हाळ कांद्याची लागवड केली होती. मात्र रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे या पिकाचं होत्याचं नव्हतं झालं आहे. आपण बघू शकतो का आत्ताच काही दिवसापूर्वीच कांद्याची लागवड केली होती. मात्र आता त्याच्यात रात्री झालेल्या पावसामुळे पाणीच पाणी झालेलं आहे. सर्व पाणी तुंबलेलं आहे. या अगोदर परतीच्या पावसामुळे पिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे. आता पाऊस उघडल्यानंतर शेतकऱ्यांनी कांदा लागवड सुरू केली होती. मात्र आता जो अवकाळी पाऊस आहे तो हाहाकार माजवत आहे आणि त्यानेही आता पिकांचे मोठे नुकसान केलेले. माझ्यासोबत बोलण्यासाठी शेतकरी आहे, त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांनी किती कांदा लावला होता आणि त्यांचे काय नुकसान झाले. भाऊ, काय म्हणाल, किती कांदा लागवड केली आणि काय नुकसान झाले? कांदा लागवड आता आम्ही सध्या 1 एकर केली होती. त्याच्यामध्ये 8,000 रुपये 10,000 रुपये पाहिली. म्हणजे अर्थात 2-2.5 हजार रुपये किलोचं रोप उडं घेऊन टाकलं. पहिल्या पावसामध्ये आता मागे पाऊस झाला त्याच्यामध्ये त्याचं नुकसान झालं. उरलं सुरलं त्याच्यातलं रोप आता ही लागवड केली. आणि लागवड करून आणि कालचा एवढा पाऊस आहे 2 दिवसापासून काही उपयोग नाही राहिला. किती नुकसान झालं? किती खर्च आला? लागण करायला जवळ 11,000 रुपये लागवडीचाच खर्च आहे त्याचावाला. आणि त्याच्यानंतर तुमचं खाद गेली त्याच्यात टाकलेली. आता आमची ही मेहनत गेली, रोटावेटर, फन्न, पाळे पाडणं, भरपूर खर्च आहे त्याला. काय म्हणाल, वारंवार येत असलेल्या नैसर्गिक आपत्तीला मग तुम्ही कसं तोंड देतात आणि मायबाप सरकारकडून काय अपेक्षा? आम्ही तर निसर्गाशी तोंड द्यायला म्हणजे ते जणू काही आमचं ते भाऊबंदकीच असं म्हणावं लागेल, निसर्गाची आणि आमची. कारण आसमानी तर आहेच संकट, पण सुलतानी सुद्धा संकट आमच्यावर आहेच. कमी नाहीच त्याच्यामध्ये. आणि सरकार काय देतंय? तुटपुंजी मदत देतंय. त्या मदतीने काय होणार आहे? अहो, जेवढा खर्च आता लागवडीचा झाला तेवढा सरकारने दिला आता फक्त. बाकी काही नाही दिलं. आमची मेहनतीचं काय? आम्ही म्हणजे खायचं आणि जगायचं कसं हा एक मोठा प्रश्न आहे आमच्यासमोर. एकूणच आपण बघितलं असेल तर वारंवार येणाऱ्या या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी जो आहे तो बेटाकुटीला आलेला आहे. त्याच्यामुळे मायबाप सरकारने मदतीचा हात द्यावा, पण जो हात मिळतो तो पण तुटपुंज असल्यामुळे शेतकरी आता एकदम हतबल झालेले आहे. अबू शेख, न्यूज 18 लोकमत, शिंगवे, चांदवड. पुढची बातमी जळगाव जिल्ह्यातून आहे. जळगाव जिल्ह्यामधील चोपडा तालुक्यामध्ये झालेल्या पावसामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापाऱ्यांनी घेतलेला मका ओला झालाय. त्यामुळे व्यापाऱ्यांचंही मोठं नुकसान झालंय. ओला झालेला मका पुन्हा ऊन पडला की सुकवण्यात येईल, परंतु त्याची क्वालिटी खराब होणार असल्याने व्यापाऱ्यांचं नुकसान होणार आहे. दिवसापासून घेतलेला माल हा सर्व मार्केट यार्डवर पसरलेला असून रात्री जी जोरात पाऊस झाला एकदम, त्या पावसामध्ये व्यापाऱ्यांचं फार मोठं नुकसान झालं आहे. पसरलेल्या मालामध्ये एकदम माल पूर्ण ओले झाले. फार मोठं नुकसान झालेलं आहे व्यापाऱ्यांचं. बातमी आहे निफाड तालुक्यातून. निफाड तालुक्यामध्ये गेल्या महिन्यात अतिवृष्टी आणि ढगफुटी सदृश झालेल्या पावसानंतर आता 2 दिवसापासून होत असलेल्या मुसळधार अवकाळी पावसाचा फटका द्राक्ष बागांना बसलाय. अहेरगाव, वडनेर, भैरव, उगाव या भागातील द्राक्ष बागामध्ये गुडघाभर पाणी साचलंय. त्यामुळे शेकडो हेक्टरवरील द्राक्ष बागा उद्ध्वस्त झाल्यात. यंदा वेलींना द्राक्ष घड लागणार नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी हे हतबल झालेत.